सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै। ओम नमः शिवाय। काय सुंदर मंदिर आहे बघा हे, आणि इथे प्रचंड गर्दी असते। इंदोरमध्ये हे श्री अन्नपूर्णा मंदिर इंदोर, इथे वेद पाठशाळा आहे आणि श्री काशी विश्वनाथ मंदिर आहे या बाजूला। इकडं वेद मंदिर आहे समोर। मी आता 2 दिवस राहिलो इथे। धर्मचर तिथं लिहिलं आहे, स्वाध्यायान प्रमद धर्मचर सत्यवद धर्मचर धर्मे रक्षिती रक्षिताः सत्यम शिवम सुंदरम। इतकं सुंदर मंदिर आहे आणि इथे खूप गर्दी असते। माता अन्नपूर्णा देवी हे इंदोरमधलं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे बरं। प्रचंड गर्दी। आश्रम पण आहे हा, इथं तुम्ही राहू शकता। संस्कृत वेद पाठशाळा इथे आहे। लोक इकडचे खूप छान आहेत इंदोरमधली। इतकी धार्मिकता आहे यांच्यामध्ये, आणि भगवान भोलेनाथ शंकराला खूप मानणारे लोक आहेत बरं काही। इंदोर आनंदी लोकांचं शहर आहे आणि एकदम हेल्दी नेचर, आनंदी, प्रेमभाव, प्रेमळ लोक आहेत खरंच इंदोरमधली। नर्मदे हा, जय श्रीराम, ओम नमः शिवाय। हे आहे काशी विश्वनाथ मंदिर इंदोर, तेच आहे अन्नपूर्णा मातेच्या तिथलं अतिशय सुरेख मंदिर। बाप्पा बघा, जय जय महादेव शंभो काशी विश्वनाथ वंदे। माता अन्नपूर्णा देवी ओम ह्रीं क्लीं अन्नपूर्णाये भवान्ये नमः। हे इंदोरमध्ये आहे। अतिशय सुंदर मंदिर आहे आणि ह्या मंदिरासाठी खूप लोक सगळीकडून येत असतात बरं का। नर्मदे तर गुरु महाराजांचं हे घ्यायचं आहे मला, नंतर परवानगी घ्यायची इथं मुक्काम करण्यासाठी। त्यापूर्वी मला बरंचसं काम पण करायचं। अवधेशानंद गिरीजी महाराज इथे। परिसर खूप सुंदर आहे, मोठा आहे, आणि हे इंदोरमधलं सगळ्यात प्रसिद्ध शहर आहे। खजराना हनुमान मंदिर आणि हे अन्नपूर्णा मंदिर। जय श्रीराम। हिंदू धर्म जनजागृती विचार मंच, इथे गौशाळा आहे अन्नपूर्णा माता मंदिराची। आणि गौशाळा म्हणजे काय आणि ती कशी चालते याचं उत्तम उदाहरण इथे आहे बघा। इथे तुम्ही चारा घेऊ शकता आणि काही लोक चारा घेतात असे 5, 50, 100, 10, 20 रुपयाचा, आणि इथं सगळे त्या गौमातेंना चारा खाऊ घालतात बघा। ही जी परंपरा आहे ना, ही उत्तर भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळं उत्तर भारताला देवभूमी असं म्हणतात। असं व्हायला पाहिजे सगळ्या भारतभर। ही हिंदू धर्माची सगळी पद्धती आहे, संस्कार आहेत, रीती आहे, रिवाज आहे। गौमाता मानणं काय तर ते सगळं असं चाललेलं आहे। नॉर्मली हा
जय श्रीराम, जय बजरंग बली. हे अन्नपूर्णा माता मंदिर इंदोरमध्ये आहे आणि हा आश्रम सुद्धा आहे. खूप मोठं आहे. आपण मंदिराचं दर्शन घेणार आहे. श्री अन्नपूर्णा माता की जय. मी इंदोरमध्ये आहे आणि गेले 3 दिवस झालं मी इंदोरमध्येच आहे. या मंदिरामध्ये आश्रम आहे आणि राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. तुम्हाला एवढंच सांगतो मी की आज 1 जानेवारी 2026 आहे आणि या मंदिरामध्ये इकडनं एक लाईन लागलेली आहे, पण त्या बाजूनी 4 लाईन लागलेल्या आहेत पलीकडच्या बाजूनी तिकडे. आणि प्रचंड गर्दी आणि आज संध्याकाळचे आत्ता वाजलेत 7 वाजलेले आहेत. हे फार जुनं मंदिर आहे लक्षात ठेवा. आणि या मंदिरामध्ये आज सकाळपासून अशीच लाईन लागलेली आहे. लाईनमध्ये खंड नाही, कंटिन्यू लाईन चालू आहे. प्रचंड गर्दी आहे. इंदोरमधले लोक अत्यंत भाविक आहेत. मान सन्मान साधू संतांना इथे प्रचंड आहे आणि लोक फारच अत्यंत आनंदी लोक इथे बरं का. खूप सुंदर लोक, चांगली लोक इंदोरमध्ये. इंदोर MP मध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये. आणि नियम पाळतात. विशेष म्हणजे फार नियम पाळतात. अगदी गडबड गोंधळ असलं काही नाही आहे. पण त्या पलीकडच्या बाजूने सुद्धा 4 लाईन्स आहेत. अन्नपूर्णा माता की जय. हरि ओम शांती. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. मोठं मंदिर आहे, मोठी लाईन आहे. त्या तिकडे बघा. जय श्रीराम. अन्नपूर्णा माता की जय. जय श्रीराम. नर्मदे हर. जय बजरंग बली. हरि ओम नमः शिवाय. मी आता इंदोरमध्ये अन्नपूर्णा माता मंदिरात 3 दिवस मुक्काम केला आहे आणि साधू संत महात्म्यांना एवढा मान सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, तुम्ही कल्पनाही करणार नाही. इकडे साधू संत बसलेले आहेत आणि आज इथे भागवत सप्ताह होता आणि मंदिराचं तर रोज कंटिन्युअसली चालू आहे, ते थांबत नाही. खूप गर्दी प्रचंड. अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये भंडारा आणि रोज आहे, रोज एक दिवस खाडा नाही. आणि अतिशय उत्तम प्रतीची भोजन प्रसादी इथे होत असते. अन्नपूर्णाचे ना. अन्नपूर्णा माता की जय. इतने भक्त बैठे हैं, आपके आवाज रंजीत तक जाना चाहिए। बोलो रंजीत बाबा की वाह। परिचय कराते हुए कहते हैं मरकट ने कड़कड़ के मुश्किल का मारी तो बड़े बड़े राजों के तोड़ दिए कान है, तरुवर में तरुवर उतार के ही गा रहे हैं।
मैं बालक नादान पवन सुत श्री महाकालेश्वर आहे. हरशंभू महादेव विश्वेश्वर ममत पशुशंकर सर्वात्मने फलं निवेदन. जय हो. जय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सोमनाथ हे सिद्धपीठ आहे. हरसिद्धी माता मंदिर इंदोरमध्ये. अतिशय सुंदर आहे, प्राचीन आहे. जय आदिशक्ती माँ, जय महाकालेश्वर. खरं तर हे फोटो वगैरे काढणं चांगलं नसतं, पण काय ते आता इतक्या लांब आलं तर. जय हो भोले बाबा की. हिंदू धर्म आणि संस्कृती अतिशय प्राचीन आहे. आदिशक्ती आदिमाया ब्रह्म कात्यायनी. ओम